सुरुवात करायची आहे. परी 11 वर्सेस पाटील ब्रदर्स. पाटील ब्रदर्स या वर्षी खूप फॉर्म मध्ये आहे, आपण बघू शकता. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आणि मॅचला सुरुवात करायची आहे. बॉलिंग साठी लवेश आणि बॅटिंग साठी आकाश सज्ज. परी 11च्या केम्यात धगधग चालू, पण पूर्ण क्राऊड हा पाटील ब्रदरला सपोर्ट करतोय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. फर्स्ट बॉल नो +1. चला 0 बॉल 2. नेक्स्ट बॉल आणि 4. 1 बॉल 6 रन. खूप सुंदर शॉट होता, एकदम इझी. एक बॉल 6 रन. नेक्स्ट बॉल. ओ गुड बॉल, गुड बॉल. 2 बॉल 7 रन. पाटील ब्रदर हे खूप प्रेशर मध्ये दिसत आहेत. नेक्स्ट बॉल 1 रन. तीन बॉल 8 रन. 2 चौकार मारल्यावर 500 रुपयाचं बक्षीस आहे. नो +1. चला नेक्स्ट बॉल. चार बॉल 11. पाच बॉल 15 रन. परी 11 फुल फॉर्म मध्ये. पाच बॉल 15 रन. कॅमेरा पासून लांब व्हावे. डॉट बॉल. 1 ओव्हर 15. स्टेजवरून खाली व्हायचंय. नारायण डेकोरकर. अभी गद्दार बोल सकते भाई. एक ओव्हर 15 रन. नेक्स्ट ओव्हर चेतन. आणि डॉट बॉल. 1 रन काढलाय. खूप चांगली गोलंदाजी चेतन याची. 1 बॉल 16 रन. ओ क्या बॉल आहे, क्या बॉल आहे. चेतनसाठी टाळ्या वाजवल्या सर्वांनी. दोन बॉल 16. विकेट काढल्यावर 200 रुपये प्राइज आहे त्यांच्यावर. काय बोलते? चायनीज
हॅलो नेक्स्ट बॉल टॅप शॉट होता. तीन बॉल 18. सुंदर गोलंदाजी. एक ओव्हर 4 बॉल 19 रन. एक ओव्हर 5 बॉल 20 रन. पुढचा बॉल नो प्लस. 22 रन. एक बॉल 4. एक बॉल बाकी आहे अजून. 22 रन झालेत. एक क्वालिफाय सुपर 4 बाकी एक लॉट बनाना पड़ेगा. क्या बात आहे पतू. हळूहळू फेमस होत चाललाय. दोन ओव्हर आणि 23 धावा. पुढची ओव्हर. अमन मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. एक बॉल 24. बोल्ड. क्या बात आहे. अमनसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. दोन बॉल 24 रन. नेक्स्ट बॉल. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी अमनची. 2 ओव्हर 3 बॉल 25 रन. नेक्स्ट बॉल डॉट चेंडू. 2 बॉल शिल्लक राहिले. 25 रन झालेत परी 11 संघाचे. सुंदर बॉल. सुंदर असा बॉल. टाळ्या वाजवायचा अमनसाठी. अरे कसला रिव्ह्यू घेतो मित्रा. चला नेक्स्ट बॉल. 5 बॉल. लास्ट बॉल. सव्वीस रन. लास्ट बॉल. शेवटचा बॉल टाकायचा आम्हाला. 26 रन झालेत परी 11 चे. आणि आउट. आउट आहे रे. सत्तावीस रन पाहिजे परी पाटील ब्रदर्स या संघाला. आणि आपण बघू शकता पाटील ब्रदर या संघाने खूप चांगला कमबॅक केला. लवेश यांनी खूप रन दिले होते पण यानंतर अमन आणि चेतननी खूप सुंदर गोलंदाजी केली.
चला कमॉन. परी 11 संघ बॉलिंग साठी आलाय. बॅटिंग साठी माझे आवडते बल्लेबाज समीर व त्याच्यासोबत चेतन. टीपीएल 1 सीझन मध्ये काही वेळ किंग्सचे आयकॉन होते समीर. टीपीएल 2 मध्ये सेवालालचे आयकॉन आणि टीपीएल 3 मध्ये पाटील ब्रदरचे आयकॉन. खूप सुंदर खेळाडू आहे, आपण बघू शकता. फर्स्ट बॉल आणि आउट. विकेटचा पतन. बॅक टू डगआउट. चेतनला माघारी परतावं लागतंय ते पहिल्या चेंडूवरती. विकेट. सुंदर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज उंगेरी. रोहित चेतनची जागा घेण्यासाठी येतोय तो आता. श्रीविनायक आणि सीताराम बॉयजला विनंती आहे, त्याने टॉसच्या बॉक्स मध्ये जायचं आणि टॉस उडून घ्यायचंय. सिद्धांत. दुसरा चेंडू रोहित यांचा. सेकंड बॉल. समीर. ओ हो निर्धाव असा चेंडू पाहायला भेटतोय तो. ब्लॉक होल्डचा चेंडू. अंपायर निर्णय काय आहे? डॉट. तिसरा चेंडू रोहित. बघूया अजूनही या षटकामध्ये धावा आल्या नाहीत रोहित याला. एक विकेटचं पतन झालंय. ओहो समोर मारले चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. धाव संख्या झाली ती 1. 4 चेंडू 1 धाव. चौथा चेंडू मार्गस्थ. बघूया चौथा चेंडू आणि हा ऑफ साइडला कडवलेला चेंडू. एकच धाव. धाव संख्या झाली ती 2 धावा. सुंदर गोलंदाजी करतोय रोहित. आहा सुंदर असा चौका येतो. पाच चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. बघूया चेंडूवरती काय घडतंय. श्रीविनायक संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. ओहो कमबॅक. निर्धाव चेंडू. 6 चेंडू 6 धावा. पहिलं षटक. श्रीविनायक ते कर्णधार. पहिलं षटक समाप्त. धाव संख्या झाली ती 6 धावा. 1 गडी बाद. सिद्धांत जर 2 चौके मारले तर विक्की पुजारी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलंय. गोलंदाज कोण आहे? दुसरं षटक प्रणित. आणि हा ऑफ साइड लागले चेंडू. एकच धाव. धाव संख्या झाली ती 7 धावा. दुसरा षटक चालू आहे. पहिला चेंडू होती ऑफ साइडला कडलेला चेंडू. एकच धाव. या दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. आणि हा अंपायरचा सिग्नल नो. अवांतर धाव. धाव संख्या झाली होती 8 धावा.
दुसरा चेंडू बघूया आणि हा सुद्धा चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांकरिता चौकार आकाश कडून. बाद 2 चेंडू 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता. मिसफिल्ड 2 चौकी असेच गेले आहेत. 2 चेंडू तिसरा चेंडू पुन्हा एकदा आणि हा सुद्धा चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 चौकार. सनी पिंपले चौकार पाहायला भेटला. तुळीस प्रीमियर लीग मध्ये सुंदर फलंदाजी करतोय. धावसंख्या झालेली 16 धावा. 3 चेंडू 16 धावा 1 गडी बाद. चौथा चेंडू बघूया या चेंडूवरती जरा चौकार येतोय का. आणि हा स्टेट डावीला मारलाय चेंडू गेला सीमारेषा पार. पुन्हा एकदा आलाय धारदार चौकार. 4 धावसंख्या झाली ती 20 धावा. रोशन काय महागड्यासाठी पाहायला भेटलं. वाटतं की 20 धावा. 8 चेंडू 7 धावांची गरज. 8 चेंडू 7 धावा. शेवटचा बॉल आहे ना. आणि हा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय तो गोलंदाज रोहित कडून. 7 चेंडू 7 धावांची गरज. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आणि या चेंडूवरती काय घडतंय बिघडतंय बघूया. टीव्ही अंपायर 3rd अंपायर घेतलाय रनआउट साठी. तिथे फक्त कमिटी उभी राहील. बाकी सर्वांनी साईडला व्हावे. तिकडनं साईड व्हा. तिकडून सर्वांनी साईडला व्हायचं आहे. प्रदीप गुप्ता डिव्हिस काढून सर्वांनी साईडला व्हा. आउट. गडी बाद विकेटचं पतन. बॅक टू डगआउट. ज्याच्या बॅटून आता सुंदर असे फटके पाहायला भेटत होते तो आता गेलाय. स्कोर झालाय तो. धावसंख्या झाली ती 6 बॉल 7 पाहिजेत. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्ग वरती आकाश. गोल ड्रॉ झाली तर ही दुसरी मॅच होईल आपली आजच्या दिवसाची. आजच्या दिवशी दुसरी टाय होईल. ही जर मॅच टाय झाली तर आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच असेल. ती टाय होईल. 20 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद. तिसरा षटक. गोलंदाज आकाश.
6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. बघूया सामना कोणाच्या बाजूला झुकता येतो. पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय आकाश. बघूया आकाश पहिला चेंडू 20 धावा. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. स्टेजच्या समोरून साईड व्हावे सगळ्यांनी. पहिला चेंडू आकाशांचा आणि हा बॉल. नो चेंडू नो नो प्लस 1. धावसंख्या झाली ती 22 धावा. अंपायर रिव्ह्यू टीम रिव्ह्यू. तिकडून सर्वांनी साईडला व्हायचंय. केवळ तिथे अंपायरच जातील. सगळ्यांनी साईड व्हा. अरे रोशनदा तो बोल पण नाही. आना ऊपर आना. कृपया पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. चौका मारल्यावर सनी विश्वकर्माकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे लगेच. 7 पाहिजे. 6 बॉल 7 पाहिजे होते. आता पंचाने आपला निर्णय सांगायचा लगेच. 2 आहेत. ओके. 6 चेंडू 5 धावा. शेवटचं षटक 6 चेंडू 5 धावा. सुंदर डिफेन्स करताना पाहता आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. 5 चेंडू 4 धावा. सुंदर फलंदाजी. सुंदर डिफेन्स पाहायला मिळाला आहे. पुन्हा फलंदाज सज्ज. वैयक्तिक पहिले सांगा तू शेवटचं षटक घेऊन आता आकाश आणि हा तिसरा चेंडूवर झटका बसलाय तो समोरील संघाला. सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडू. आता डिफेन्स करण्याच्या नादात एक धाव ठेवण्याच्या नादात हा यशस्वी झाला तो हा फलंदाज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चार चेंडू 4 धावांची आवश्यकता. हा डावखुरा फलंदाज. 4 चेंडू 4 धावा. गोलंदाज सज्ज. फुलटा चेंडू नो फुलटा चेंडू मारून विजय घोषित केला या फलंदाजाने. 4 चौका. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पाटील घेऊन असले. चार चेंडूवर 4 धावा असताना चौकार मारून विजय घोषित केले या संघाने. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. चला या पुढील सामना चालू होतोय.